हॅपी बर्थडे. थँक्यू. चला आता बाप्पा समोर हात जोडा. गणपती बाप्पा, आमच्या ओवीला चांगली बुद्धी दे, तिच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. बोला गणपती बाप्पा मोरया. टिफिन मिळणार आहे का आज? पाच वर्ष झाली. 5 वर्षापूर्वी याच दिवशी पोलिसांनी सांगितलं की तुमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. तुमच्या वस्तू सापडल्या नाहीत, तुमची बॉडी तुम्ही सुद्धा सापडला नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही आहात कुठेतरी. आणि एखादा अनोळखी पाऊल वाजलं ना तर मला वाटतं तुम्हीच आलायत की काय. असं मन नाही मानत आहे. तुम्ही येणार, मला माहिती आहे तुम्ही येणार. आई 5 वर्ष झाली ग बाबांना जाऊ. मला वाटते हे सत्य तू स्वीकारायला हवं की ते आता आपल्यात नाहीये. आणि परंपरेनुसार गेलेल्या माणसाच्या तसबिरीला हार घाल नाही. नाही राजकुमार, मी त्यांच्या फोटोला हार घालणार नाही. कारण तुझे बाबा अजून जिवंत आहेत. मेलेल्या माणसांच्या फोटोला हार घालतात, जिवंत माणसांच्या नाही. माझा विश्वास आहे एक ना एक दिवस ते परत येतील. तुझा हट्ट आहे की प्रेम आहे मला कळत नाहीये. पण कसं आहे, इमोशनल होऊन अजिबात चालणार नाही ना, प्रॅक्टिकल पण व्हायला पाहिजे. आज ऑफिसमध्ये खूप महत्वाची मीटिंग आहे, इन्व्हेस्टर्स येणार आहेत. त्यांच्यासमोर दाखवून द्यायला हवं ना की मेंदळे ग्रुपची स्ट्रेंथ काय आहे, आपली ताकद काय आहे, तरच ते इन्व्हेस्ट करतील आपल्या कंपनीमध्ये. बरोबर आहे तुझं. तुझे बाबा जिथे कुठे आहेत ना, तुझ्यावरती लक्ष ठेवून आहेत. ते बघतायत तुला, तुझं काम बघतायत. त्यांना तुझा अभिमान वाटतोय बाळा. ते जोपर्यंत आपल्या कंपनीमध्ये होते तेव्हा जो कामाचा जोम होता ना तोच ठेवायला हवा. हा, तेव्हा चंद्रकांत मेंदळेंनी हे जे काही साम्राज्य उभं केलंय ना, जो पाया रचलाय त्याच्यावर कळस चढवायचं काम आपण करायचं.